भव्य ऑफर, भव्य ऑफर, भव्य ऑफर। जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात। सुंदरम, क्लासमेट, गुडलक या कंपनीच्या 1 डझन वही सोबत 1 वही फ्री व 10% डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर। तसेच 9वी ते 12वी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील। तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना। आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स, मंगळवार पेठ, जत। प्रोप्रा राजू के गुप्ताज। मोबाईल नंबर 9881 03 38 02 9823 18 02 66। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत तालुक्याचे कालकथित माजी आमदार स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर काका यांच्या 87व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। दिनांक 22 जून रोजी जत तालुक्याचा लोकनेता कालकथित माजी आमदार स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर काका यांच्या 87व्या जयंतीनिमित्त सर्व काका प्रेमी एकवटले असता व त्यांची जयंती लोकाभिमुख अशा विविध उपक्रमांनी साजरी केली जाते। यावर्षी दिनांक 22 जून रोजी कमल ऑर्थोपेडिक सेंटर, जत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यामार्फत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कमल ऑर्थोपेडिक सेंटर, निगडी कॉर्नर, जत येथे केले आहे। या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत तपासणी व निदान अंती शस्त्रक्रिया विविध शासकीय योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे। तरी सर्व गरजूंनी याचा लाभ घेण्याचे नम्र आवाहन कमल ऑर्थोपेडिक सेंटर तर्फे करण्यात आले आहे। यावेळी आवाहन करताना डॉक्टर कैलास सनमडीकर यांचे बोलके आवाहन पाहूया त्यांच्याच शब्दात। नमस्कार, मी डॉक्टर कैलास उमाजीराव सनमडीकर। उद्या येत्या 22 जूनला कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर काका यांची 87वी जयंती आपण साजरी करत आहोत। आदरणीय काकांनी चालू करून दिलेल्या या 2 संस्था, सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ व श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, ह्या दोन्हीही संस्था शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात गेली 40 वर्ष अखंड कार्य करत आहेत। जत तालुक्यातील तळागाळातील व बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घ्यावं या उद्देशानं सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलेलं होतं आणि आज तागायत हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडून आपल्या कुटुंबाला व आपल्या देशाला हातभार लावत आहेत। त्याचप्रमाणे 2004 पासून श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे आणि याच्या माध्यमातून सुद्धा कोविडच्या कालावधीनंतर महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, तसेच ट्रस्ट अंतर्गत IPF योजना, असे असंख्य रुग्ण आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी ट्रीटमेंट देत आहोत। त्याचा सुद्धा जत परिसरातील रुग्णांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ इथल्या रुग्णांना झालेला आहे आणि त्यांनी जीवनामध्ये काही मूल्य आम्हाला शिकवली होती आणि त्या पद्धतीनं सिद्धार्थ शिक्षण संस्था अंतर्गत सर्व कर्मचारी आणि आम्ही स्वतः, मी आणि माझ्या मिसेस डॉक्टर वैशाली सनमडीकर, आम्ही त्यांचा जो कार्याचा हा वारसा अत्यंत प्रामाणिकपणे पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहोत। जत तालुक्याच्या जनतेनं आज तागायत प्रचंड प्रेम, सपोर्ट, जे काय आम्हाला हवं होतं ते सगळं दिलेलं आहे। त्यामुळं आम्ही अत्यंत ऋणी आहोत। अशा स्वरूपाची सेवा वैद्यकीय क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात आमच्या हातून घडो ही सदिच्छा। त्याचप्रमाणे त्यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ संकुलातील सर्व शाखाप्रमुख, सर्व कर्मचारी, सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या निमित्तानं पुनश्च एकदा मी जत तालुक्यातील जनतेला इतकी ग्वाही देऊ शकतो की त्यांनी चालू केलेलं शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्य आपण निश्चित पुढच्या येत्या कालावधीमध्ये
चांगल्या पद्धतीनं करू एवढी ग्वाही या निमित्तानं मी देतोय. पुनश्च एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. नमस्कार. मला सांगा, या जयंतीनिमित्त आपण कोणते कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत? कारण काकांना आदरणीय स्वर्गीय उमाजीराव सोनमडीकर यांचा एक जत तालुक्यामध्ये मानणारा त्यांचा प्रचंड वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग आज तागायतही त्यांच्या आपल्यासोबत आहे. आणि त्या जयंतीनिमित्त आपण कोणत्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे किंवा उद्याच्या जयंतीनिमित्तासाठी कोणत्या पद्धतीचे उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत, हे आम्हाला थोडक्यामध्ये कळू शकेल का? यामध्ये 22 जून 2025 रोजी आम्ही भव्य असं आरोग्य शिबिर कमल ऑर्थोपेडिक सेंटरच्या कॅम्पसमध्ये आयोजित केलेलं आहे. त्या शिबिरामध्ये सांगली, मिरज, जत येथील विविध तज्ज्ञ डॉक्टर भेटी देणार आहेत. त्याच पद्धतीनं त्या दिवसाच्या सर्व केस पेपर्स असू द्यात, तपासण्या लॅबोरेटरीच्या असू द्यात, एक्सरे असू द्यात, हे सर्व आपण फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत. असून त्या दिवशी निदान झालेले जे रुग्ण ज्यांना पुढे भविष्यामध्ये ऑपरेशनची गरज आहे, अशा सर्व रुग्णांना आपण ऑपरेशन सुद्धा मोफत करणार आहोत. आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जसं ऑर्थोपेडिक्समध्ये असू द्यात, युरोलॉजीमध्ये असू द्यात, जनरल सर्जरीमध्ये असू द्यात किंवा डायलिसिसमध्ये असू द्यात, जी आपल्याकडे डिपार्टमेंट कार्यरत आहेत ती पूर्णपणे मोफत आपण सेवा त्या दिवशी देणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी सिटी स्कॅनिंग, सोनोग्राफी इत्यादी गोष्टी लागणार आहेत त्या अतिशय माफक दरामध्ये आपण त्या सर्व रुग्णांना उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं संस्था अंतर्गत जसं मी तुम्हाला सांगितलं की संस्थेमध्ये शैक्षणिक कार्य सुद्धा मोठं असल्यामुळं त्या ठिकाणी आजची शैक्षणिक स्थिती आणि भविष्यातील वेध या विषयावरती आपण भोसले सरांचं एक कार्यशाळा आपण मध्यान्होत्तर दुपारी 3 ते 5 यावेळी आपण घेतलेली आहे, जेणेकरून चालू घडामोडी शैक्षणिक क्षेत्रात ज्या होतात त्या आमच्या स्टाफना, आमच्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्या कळायला पाहिजेत आणि ते येत्या पुढच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले पाहिजेत. या दृष्टीनं एक कार्यशाळा आपण आयोजित केलेल्या आहेत. हे 2 कार्यक्रम आपण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहेत. आणि मी या निमित्तानं सर्व जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त रुग्णांनी अशा स्वरूपाच्या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा आणि त्यांच्या ज्या मोफत सर्जरीज आहेत त्या करून घेण्यात यावेत, असे मी या निमित्तानं आवाहन करत आहे. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.